मुंढवा आणि बोपोडी येथील जमीन खरेदी प्रकरणातील निलंबित पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिलेल्या सर्व निर्णय तसेच आदेशांची आता फेर तपासणी होणार आहे। जिल्हा प्रशासनाने तसा निर्णय घेतलेला आहे। या फेर तपासणीमध्ये काही संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या मालकीची 13 एकर जागा चुकीच्या पद्धतीने केल्याने त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे। काही संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई होणार आहे। मुंढवा आणि बोपोडी जमीन खरेदी प्रकरण यावरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। टीकास्त्र डागण्यात येत आहे। विरोधक या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळते। तर तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी दिलेल्या आदेशांची आता फेर तपासणी होणार आहे। काही संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई सुद्धा होणार असल्याची माहिती समोर येते। बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या मालकीची 13 एकर जागा चुकीच्या पद्धतीने केल्याने त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। मात्र आता यात सुद्धा काही गल्लत आढळल्यास कारवाई होणार आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आपण पाहिलं की तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। मात्र दुसरीकडे मुंढवा येथे जो जमीन व्यवहार प्रकरण झालेला होता, जो वादग्रस्त राहिलेला आहे, त्यातही सूर्यकांत येवले यांची भूमिका ही संशयास्पद आहे आणि त्यामुळे त्यांचं निलंबन झालेलं आहे। मात्र त्याची फेर तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे। नेमकं सूर्यकांत येवले यांनी कागदपत्र घेत असताना काय काय गफलत त्याच्यामध्ये केलेली आहे किंवा फेरफार केलेला आहे याची सुद्धा चौकशी आहे, ती केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर कठोर पद्धतीची कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे। याआधी फक्त त्यांचं बोपोडी प्रकरणामध्ये निलंबन करण्यात आलेलं आहे। मात्र त्यापेक्षा आणखीन कोणती कठोर कारवाई त्यांच्यावर करता येईल याबाबतच्या हालचाली जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने सूर्यकांत येवले यांची फेर तपासणी केली जाणार आहे। जी अमोल, तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले रहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।